Hello student, good morning. Happy Sankranत सर्वांना. एव्हरीबडी हॅपी संक्रांत, मकर संक्रांत. आनंदी राहा, सुखी राहा, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. My dear student, we are going to study today itself trigonometric function sin square theta plus cos square theta is equal to 1. Therefore sin square theta is equal to 1 minus cos square theta and cos square theta is equal to 1 minus sin square theta. There are many formulae for the trigonometric function, and prove the trigonometric function as far as formula is considered. With the help of formula, we have to prove each and every problem in trigonometric functions. Okay, त्रिकोणमिती फंक्शन मध्ये सगळे सूत्र आहेत. सूत्रावरून तुम्हाला काय करायचे, प्रमेय सिद्ध करायचे. सिद्धतेसाठी सगळे सूत्र महत्वाचे आहेत आणि सोपे आहेत, नाही का. सेक थीटा इज इक्वल टू 1 कॉस थीटा, साइन थीटा 1 साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा, साइन कॉस टॅन थीटा, कॉस साइन कॉट थीटा, आहे का नाही असे. आणि राईट इन द राईट अँगल ट्रायंगल साइन थीटाचा गुणोत्तर काय आहे, हाईट अपॉन हायपोटेनस. ही जी हाईट आहे हायपोटेनस. आणि कॉस थीटा कोणती, ॲडजस्टंट साईड म्हणजे बेस अपॉन हायपोटेनस. आणि टॅन थीटा तर माहिती आहे आपल्याला, नाही का, हाईट अपॉन ॲडजस्टंट म्हणजे बेस. यावरनं तुम्हाला 0, 30, 45, 60 आणि 90चे फॉर्म्युले काढायचे, नाही का. 90, 45, साइन 45 1/√2, कॉस 45 1/√2, टॅन 45 1, बरोबर. आणि तिरकस √3/2, √3/2, 1/2 असे तिरकस करून साइन अपॉन कॉसचं गुणोत्तर काढायचं म्हणजे ते टॅन होईल. 1 कॉस म्हणजे शेक होईल, 1 कॉट म्हणजे टॅन होईल आणि 1 साइन म्हणजे कोसेक मध्ये. म्हणजे तुम्हाला ह्या टेबलमध्ये पटकन पेन्सिलने लिहून घ्यायचं आणि उत्तरपत्रिकेमध्ये तयार करायचा टेबल. 4 ते 6 मार्काचे प्रश्न तुम्हाला त्याच्यात आहेत. आता आपल्याला कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू सेक थीटा डॉट कोसेक थीटा, म्हणजे इथं डॉट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन. आता एलएचएस बाजू घ्यायची, लेफ्ट हँड साईड. कॉट थीटा प्लस टॅन थीटा, कॉट थीटाचं माहिती आहे तुम्हाला, कॉस थीटा अपॉन साइन थीटा, प्लस टॅनचं माहिती आहे ना, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बघा साइन थीटा. मग आता तिरकस करतो आपण, पाचवीला येतं. कॉस इंटू कॉस स्क्वेअर थीटा, साइन इंटू साइन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा डॉट कॉस थीटा. आहे की नाही, किती काय सोपं आहे. मग आता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा व्हॅल्यू किती येते, 1 येते. मग काय राहिलं शिल्लक आपलं, साइन थीटा डॉट कॉस थीटा आहे, 1 साइन थीटा डॉट कॉस थीटा. मग राईट हँड साइड घ्यायची, सेक थीटा डॉट कोसेक थीटा. सेक थीटा डॉट कोसेक थीटाचं तुम्हाला या ठिकाणी डॉट आहे बघा, आणि याचा 1 कॉस आहे, याचा डॉट 1 साइन आहे. 1 साइन म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर. 1 कॉस म्हणजे सेक स्क्वेअर थीटा, म्हणजेच कोसेक स्क्वेअर थीटा, 2 कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा. म्हणजे काय होतंय, 1 साइन थीटा म्हणजे कोसेक थीटा, 1 साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय झाला, कोसेक स्क्वेअर थीटा. हा 2 जसाच्या तसा. आणि हे फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. हे उजव्या बाजूला फॉर्म्युले आन्सर बुक मध्ये लिहून घ्या, म्हणजे उत्तरपत्रिकेत तुम्हाला परत तयार करायची गरज नाही, म्हणजे कॉपी बीपी काही नाही. 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला माहिती आहे, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा बरोबर साइन स्क्वेअर थीटा आहे बघा. साइन स्क्वेअर थीटा बरोबर 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आहे बघा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, 2/1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर, या ठिकाणी 1 स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर म्हणजेच काय, ए वर्ग मायनस बी वर्ग.
बरोबर काय होतं ए प्लस बी आणि ए मायनस बी. हे लिहून ठेवतो तुम्हाला, फक्त तसं तुम्ही लिहू नका तुमच्या माहितीसाठी. म्हणजेच वन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर, हे बघा हे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/1 मायनस कॉस थिटा प्लस 1/1 प्लस कॉस थिटा. हे बघा 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा. आता या ठिकाणी 1 आणि 1 2 झालेच आहे आपल्याला, नाही का 2. मग 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा, आणि म्हणून इज इक्वल टू सेक थिटा इंटू कोसेक थिटा. हे 1 आणि 1 मायनस गेले, सेक थिटा इंटू कोस थिटा. इट इज प्रूव्ड नाव, नाही का. एक सायमल्टेनियस इक्वेशन दिलंय मित्र हो. x प्लस वाय इज इक्वल टू 10, x मायनस वाय इज इक्वल टू 4. फाइंड आउट द व्हॅल्यू x प्लस वाय और x द व्हॅल्यू ऑफ x अँड व्हॅल्यू ऑफ y. हे लोक पावले, प्लस वाय मायनस वाय गेले, म्हणजे x प्लस एक्स 2x इज इक्वल टू यांची बेरीज झाली 14, x बरोबर 7 आली. आता x ची किंमत या इक्वेशन मध्ये टाका, नंबर 1. बरोबर की नाही. हे नंबर 1 चं इक्वेशन आहे आणि हे नंबर 2 चं इक्वेशन आहे. नंबर 1 च्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ऑफ x 7 टाका, म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 10 आहे. 7 प्लस वाय इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 10 मायनस 7 y इज इक्वल टू 3, आहे की नाही. आणि त्यांनी व्हॅल्यू काढायला जर सांगितले x प्लस वाय इज इक्वल टू, तर काही 7 प्लस 3 x प्लस वाय इज इक्वल टू 7 प्लस 3 इज इक्वल टू 10. अशा प्रकारे सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा मित्र. हॅपी मकर संक्रांती. ओके बाय.